इस्लाम कोणत्याही निरपराध माणसाला मारण्याची परवानगी देत नाही असे डॉक्टर श्रीपाल सबनीस या व्याख्यानात म्हणाले। या व्याख्यानाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बौद्ध संस्कृती अध्ययन मंडळ पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते। महात्म्यांना जात धर्म नसतो, छत्रपतीला जात धर्म नसतो, स्वराज्याला जात धर्म नसतो, भारतीय संविधानाला जात धर्म नसतो आणि मग महापुरुषालाही जात धर्म नसतो। हे जर महापुरुष आहेत तर या जाती धर्माच्या चौकटीत बुडून आणि कुठल्या तरी रंगात बुडून आम्ही महापुरुषांच्या तत्वज्ञानाला आणि मानवी कल्याणाचा पराभव करत आहोत का, असं डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले। महात्म्याला जात धर्म नसतो, छत्रपतीला जात धर्म नसतो, स्वराज्याला जात धर्म नसतो, भारतीय संविधानाला जात धर्म नसतो आणि म्हणून महापुरुषालाही जात धर्म नसतो। हे जर महापुरुष आहेत तर या जाती धर्माच्या चौकटीमध्ये बुडवून कोणी पांढऱ्या रंगामध्ये, कोणी काळ्या रंगामध्ये, कोणी लाल रंगामध्ये, कोणी निळ्या रंगामध्ये, कोणी भगव्या रंगामध्ये, हिरव्या रंगामध्ये महापुरुषांची बोळवण करून आम्ही महापुरुषांच्या तत्वज्ञानाचा, मानवी कल्याणाचा आम्ही पराभव करतो आहोत का? महापुरुषांची दुकानदारी, नावाची दुकानदारी आमच्या स्वार्थासाठी उपयोगी असेल, कुणाची राजकीय दुकानदारी असेल, कुणाची आर्थिक दुकानदारी असेल, कुणाची सांस्कृतिक दुकानदारी असेल, ती ब्राह्मणापासून शेवटच्या सर्व जातीची असेल, ही दुकानदारी परवडणार कशी संस्कृतीला? एक संघ भारत निर्माण होईल कसा? बाबासाहेबांचा भारत आणि गांधींचा भारत वेगळा होता का? बसवेश्वराचा भारत आणि महात्मा फुल्यांचा भारत तुम्ही वेगळा मानणार का? अण्णाभाऊ साठेचा, बिरसा मुंडांचा आणि तुमच्या हमीद दलवाईचा भारत वेगळा आहे का? हा सगळा एकसंघ भारत जर ठेवायचा असेल आणि आपापल्या धर्मश्रद्धा आपल्या जीवनापुरत्या मर्यादित करून जर या देशाचं भवितव्य अधोरेखित करायचं असेल आणि मग देशाच्या महासत्तेच्या तत्वज्ञानात्मक नेतृत्वामध्ये जगाचं संबंध, विश्वशांतीचं जे स्वप्न आहे सगळ्यांचं, कुणाला युद्ध पाहिजे? मोजके महासत्तांचे पुढारी आहेत, त्या देशातल्या नागरिकांना युद्ध नको आहे म्हणून तर पुतीनच्या निषेधामध्ये सामान्य माणूस रस्त्यावर उतरलाय। मरण्याच्या भीती असताना सुद्धा दोन भयानक अशा प्रकारचे पोलीस एका महिलेला उचलून घेऊन तुरुंगात टाकताना चित्र आपण पाहिलेलं आहे। भयानक संवारक अशा प्रकारची अंगावर काटा अंगावर येतात हे सगळं। आणि म्हणून बुद्धाची शांतता, या शांततेच्या संदर्भात संवादाच्या जागा एकटा बुद्ध हिंदू धर्मातल्या कर्मठ ब्राह्मणाला बुद्ध पचणार आहे का? तो त्याची वेदाची पोथी सोडून बुद्ध धम्माच्या संबंध परंपरेतल्या जो विचार आहे तो वाचणार आहे का? मला वाटत नाही। वाचावं माझी अपेक्षा आहे। धर्म सोडून आपला धर्म डोळसपणे पचून मग दुसऱ्या धर्मातल्या चांगुलपणाच्या संदर्भाला बेरजेमध्ये स्वीकारण्याची प्रक्रिया जगात सुरू व्हायला पाहिजे, विद्यापीठात सुरू व्हायला पाहिजे, प्रत्येक बालवाडीत सुरू व्हायला पाहिजे। एकटा ज्ञानेश्वर पुरेसा नाही, चोखा मेळा, शेख महम्मद, तुकाराम, गोरा कुंभार, संत नरहरी सगळेच शिकवायला पाहिजे। सुफी संतही शिकवले पाहिजेत। एक ते बाबासाहेब आंबेडकर पुरेसे नाहीत, गांधी शिकवला पाहिजे, आगरकर शिकवला पाहिजे, आंबेडकर शिकवला पाहिजे, महर्षी विठ्ठल शिंदे एकत्र बेरजेमध्ये घेतले पाहिजेत। त्यांचे सामर्थ्य बेरजेमध्ये आणावे लागेल। त्यांचा जात धर्म कोणाचा कोणताही असो, प्रत्येक महापुरुषाचे प्लस पॉइंट असतात, आहेत आणि तो माणूस आहे म्हणून काही सामान्यपण पण असतं। ते सामान्यपण कोणते याबद्दल थोडा वाद होऊ शकेल, ते बाजूला सारून महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज गेली 30-40 वर्षापासून माझा हा एक अत्यंत आवडता सिद्धांत, आवडती माझी तळमळ आहे की एका महापुरुषावर थांबू नका। एका धर्माचं नागरिकत्व विश्व संस्कृतीच्या शांततेसाठी पुरेसं नाही, सर्व धर्माची मूल्यात्मक चांगुलपणाची भूमिका आपल्याला स्वीकारली पाहिजे। हिंदू धर्म हिंसेचं समर्थन करतो का? वेदामध्ये शांततेची सूक्त आहेत, उपनिषदामध्ये समता आहे, बसवेश्वरांच्या विचारामध्ये समता आहे, श्रमाची प्रतिष्ठा आहे। काही कैवल्य म्हणणारा बसवेश्वर आहे, तो ईश्वर मानतो आणि तो ब्राह्मणाच्या विरुद्ध आणि हिंदू वैदिकांच्या थोडा विरुद्ध भूमिका घेतोय। फरक आहे। महात्मा फुले ईश्वर संकल्पना नाकारत नाहीत, निर्मिक संकल्पना स्वीकारतात। बाबासाहेब निर्मिक मानत नाहीत आणि ईश्वर मानत नाहीत, पण महात्मा फुल्याला गुरु मानतात। बाबासाहेब गाडगे महाराजांना आपल्या जवळचं मानतात आणि गाडगे महाराज अशा प्रकारच्या उथळ संकल्पनेमध्ये देव मानत नाही, पण पंढरपूरच्या वारीमध्ये गाडगे महाराजाचं संतत्व
प्रतिष्ठित झालं. गाडगे बाबांचा आणि बाबासाहेबांचा अनुबंध आहे. गाडगे महाराज बुद्ध धम्मीय नाहीत, बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांचा एक संदर्भ शाहू महाराजाशी आहे, अनुबंध आहे. शाहू महाराज हे आदर्श आहे. हे शाहू महाराज ब्राह्मणशाहीच्या विरोधात आहे, जाती व्यवस्थेच्या विरोधात आहेत, पण वर्ण व्यवस्था मानतात. त्यांची कंडिशन आहे गुणकर्मशः. जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था शाहू महाराज मानत नाहीत. पण आर्य समाजाचा कैवार घेणारे शाहू महाराज हे दयानंद सरस्वतीच्या आर्य समाजची पण पाठराखण करतात. त्या आर्य वेद प्रामाण्य मानणाऱ्या दयानंद स्वामीची हत्तीवरची मिरवणूक याच पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे. हे सगळे संवादाचे संदर्भ लक्षात घेतले तर बाबासाहेबच जरी आपण स्वीकारले तरी संवादाचा एक मोठा डोंगर, सांस्कृतिक संवादाच्या संदर्भांची बेरीज एकट्या बाबासाहेबांच्या व्यक्तित्वात सुद्धा प्रचंड मोठी आहे. म्हणून बाबासाहेब स्वीकारले की तुम्ही रानडे ही जवळ जाता, तुम्ही आगरकरांच्या जवळ जाता, कारण बाबासाहेब देव मानत नाहीत, आगरकर देव मानत नाही. बाबासाहेबांनी गाडगे महाराजचा संदर्भ घेतला की गाडगे महाराजापासून सुरू झालेली संबंध, त्याच्या पाठीमागची संतांची परंपरा ही तुम्हाला जवळची वाटू लागते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनीही दलित उद्धाराचं काम केलं. ते मागे पडले. काँग्रेसच्या व्यासपीठावरती मंचावरती पहिल्यांदा डिस्प्ले मिशनच्या संदर्भातला दलितांच्या उद्धाराचा आणि शाळांचा ठराव त्यांनी मांडलेला आहे आणि एजंटच्या उपस्थितीमध्ये. आम्ही संवादाच्या जागा इतिहासातून का शोधत नाहीत आणि केवळ संघर्षालाच आम्ही महत्व का देतो आहोत? संघर्ष जरूर करावा, अन्यायाच्या विरुद्ध, बलात्काराच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध, असत्याच्या विरुद्ध, सगळ्या विरुद्ध आपण संघर्ष, कुरूपता संबंध जी काही क्रौर्य याच्या विरुद्ध संघर्ष करूया. पण जिथे सत्य आहे, जिथे समता मानवता आहे, जिथे बंधुता आहे, जिथे माणुसकीचा गहिवर आहे, त्यांच्याशी संघर्ष करावा का? दुसरा प्रश्न, संघर्ष सतत करू शकतो का एखादा माणूस? करण्याची गरज आहे का? आणि संघर्ष पहिल्यांदा करणार की शेवटी करणार? सुरुवातीला संवाद, उरलेल्या मुद्द्यावरती संघर्ष, आणि संघर्ष झाल्यानंतर पुन्हा काय? पुन्हा संवादावरती तुम्हाला यावं लागेल. सम्राट अशोकाचंच उदाहरण आहे. आणि म्हणून या अर्थानं भारताचे अंतर्गत अस्वस्थता मिटवण्यासाठी या देशातल्या प्रत्येक सुशिक्षित आणि अनुभवातून, शहाणपणातून निर्माण झालेलं जे काही सुज्ञपण आहे, अशा सर्वांनीच भारताची एकसंघ अशा प्रकारची राष्ट्रीय आवृत्ती, राष्ट्रीय नेतृत्व, एकसंघ भारतीय समाज निर्माण करण्यासाठी सह अस्तित्व, धर्माधर्माचं, जाती जातीचं आणि सहजीवन याचा धडा आम्हाला शांतपणे समजून घ्यावा लागेल. त्यासाठी एक महापुरुष, एक धर्म, एक प्रांत, एक भाषा पुरेशी नाही. एकात्म भारत आम्हाला उभा करायचा तर बालवाडी ते PhD अभ्यासक्रम बदलावे लागतील, नवीन शिक्षणक्रम तुम्हाला बदलावा लागेल, अंतर्गत ढाचा बदलावा लागेल. 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आम्ही प्रबोधित झालो का? प्रबोधनाची सूत्र चुकली. ब्राह्मणामध्ये जातीयता जरूर आहे, मराठ्यात जातीयता नाही का? दलितात जातीयता नाही का? त्याचं समर्थन करणार आहोत का? हे प्रश्न आत्मपरीक्षणाचे प्रश्न आहेत. हे तसे शिल्लक खुंटीला लटकवून उत्तर सापडणार नाहीत आणि समाज हे सुधारणार नाही. भारताची एकसंघ अवस्था निर्माण झाल्यानंतर मग विश्वशांतीचा विचार, जो आमच्या मातीतला विचार आहे, जो बुद्ध महावीराच्या बेरजेतला, गांधी आणि विवेकानंदांच्या बेरजेतला, सर्व महात्मा गांधी आणि महात्मा फुल्यांच्या बेरजेतला जो विचार आहे, सार्वजनिक सत्यधर्माचा जो विचार आहे फुल्यांचा, हे सर्व संवादी आहेत. आणि म्हणून संवादी सामर्थ्याच्या बेरजेतलं भारताचं नेतृत्व जगाची विश्वशांती अधोरेखित करण्यासाठी अण्वस्त्र बंद, युद्ध बंद, तिसरं महायुद्ध कायमचं रद्द, सर्व अण्वस्त्राची स्पर्धा रद्द, सर्व अण्वस्त्रांच्या प्रयोगशाळा ताबडतोब बंद करण्याच्या दृष्टीनं 700 कोटी लोक जर रस्त्यावर आले, त्यांचं एकमत झालं, धार्मिक संवाद आणि माणसा माणसाच्या विकासाची कैवाराची तळमळ 700 कोटी मध्ये निर्माण झाली, तर कोण पुतीन, कोण जिनपिंग आणि कोण बायडन या सर्व महासत्ता राबवणाऱ्या राक्षसांच्या प्रवृत्तीचाही कायमचा निकाल लावणं हे उपेक्षित आणि अत्यंत दुर्लक्षित अशा प्रकारच्या 700 कोटी मानवाला लागलेलं जे ग्रहण आहे, त्यातून आपल्याला मुक्ता होऊ शकेल. ही मुक्तता करण्याच्या दृष्टीनं बुद्धाचा विचार मला पहिल्या क्षणी मला वंदनीय आहे.
पण बुद्धाच्या मध्ये विचारामध्ये संवादी जे सामर्थ्य मला दिसतं ते इतर धर्मात, ते ख्रिश्चन धर्माचा येशू ख्रिस्त आहे. शत्रूवर प्रेम करा म्हणून सांगणारा माणूस आहे ना. इतका महान माणूस दुसरं कोणतं तत्वज्ञान असतो का? हिंदू साने गुरुजी ब्राह्मण जातीतला गांधीवादी, तो म्हणतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. याही पलीकडली भूमिका येशू ख्रिस्ताची आहे. शत्रूवर प्रेम करा म्हणणार त्या येशू ख्रिस्ताची बेरीज का नको? संबंध रमजान महिना करुणेच्या संदर्भातला महिना असतो इस्लाम मधला, तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो. तो करुणेवर उभारलेला आहे. मग बुद्धाचा आणि इस्लामचा संबंध आहे नाकारण्याचं कारण मला वाटत नाही. जिथे विसंवाद आहे, जिथे संघर्ष आहे, ते बाजूला ठेवूया, त्याचाही विचार जरूर करू. पण निदान संवादाच्या जागा तरी शोधूया. महापुरुषातला संवाद, धर्मातल्या मूल्यात्मकतेचा संवाद, देशाच्या संवाद. सहकार्याशिवाय तुमचा आराम आखातायचं त्यातलं तेल जर आम्ही घेतल्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि आमचा कापूस तिकडे गेल्याशिवाय त्यांना थंडीतून त्यांना मुक्त होता येणार. प्रत्येक छोट्या आणि मोठ्या देशाला एकमेकाच्या सहकार्याची आणि सद्भावनेची गरज असते आहे. आणि म्हणून युद्ध कधीही सर्व मानवतेचा पराभव करणार असल्यामुळं जगातलं युद्ध आणि मनातलं युद्ध कायमचं रद्द करण्याच्या दृष्टीनं संस्कृतीची वाटचाल पुढे नेण्यासाठी मला बुद्धाची सबंध भूमिका ही वंदनीय आहे. मी अनेक भंते अनुभवले मंचावरती बुद्ध विहारामध्ये. पण डोळस भंते ही एक वेगळी संकल्पना आहे. कर्मठ भंते अनेक आहेत, पण कर्मठ पुरोहितशाही आणि कर्मठ मौलवी, कर्मठ फादर आणि कर्मठ भंते यांची जातकुळी मला एकच वाटते. त्यापेक्षा आमचे सुदर्शन हे जे झेन मास्टर आहेत ते वेगळे आहेत. याचं कारण एका मोबाईलच्या 4-5 मिनिटाचं भाषण मी ऐकलं. भंतेचे बौद्ध धर्मावर बोलले हे ठीक आहे, पण जगातले कदाचित माझ्या माहितीतले हे पहिले भंते जे आहेत की जे महात्मा गांधीवर बोलतात. आंबेडकरवादी प्रवाहातला कुठलाही विद्वान माणूस काही अपवाद कसबेंसारखे जर सोडले तर साधारणपणे आंबेडकरवादाची निष्ठा व्यक्त करताना गांधीवरती काही आपल्याला गौरवास्पद बोलणं आवश्यक आहे किंवा मानणं हे बरोबर मानत नाहीत. ते जणू काही पाप आहे असं मानतात. पण आता धर्मगुरूच, धम्माचेच गुरु ज्यावेळेस भंतेजी अशा प्रकारचं गांधीचं महात्मेपण आंबेडकरी प्रेरणेतून मानतात, त्यावेळेला गांधी आणि आंबेडकरांचा संवाद बुद्ध भिक्खूच्या तोंडातून ज्यावेळेस समाजामध्ये पेरला जातो, त्यावेळेस संवाद पर्वाची नवीन अशा प्रकारची नांदी भारताच्या नकाशात भंतेजींनी सुरुवात केली म्हणून मी त्याला वंदन करतो. मला डाव्याचे वकील म्हणू नका, उजव्याचे. मी दोन्हीकडल्या वाईटाचा विरोधक आहे. उजव्यामध्ये ब्राह्मण्य आहे, डाव्यामध्ये ब्राह्मण्य आहे. जातीवाद दोन्हीकडे आहे, करप्शन दोन्हीकडे. मी उदाहरण देतो काढून तुम्हाला. राजकारण दोन्हीकडलं करप्ट झालंय. अख्खं राजकारण बोंबललंय, सगळं काही शिल्लक नाहीये. विश्वास ठेवावा असा नाहीये. आता बुद्ध अनुयायावरती विश्वास आहे, गांधींच्या प्रामाणिक अनुयायावरती विश्वास आहे. म्हणून महापुरुषांचेच जे आधार आपल्याला घ्यावा लागेल नवी मानवता जागी करण्यासाठी, नवविश्वाचं नागरिकत्व जन्माला घालण्यासाठी बालवाडी आणि तुमचं विद्यापीठ PhD याचा आधार घ्यावा लागेल. नवा माणूस, नवं विश्व, नवी विश्व संस्कृती, नवा विश्व समाज, नवं विश्व साहित्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य आणि नव्या विश्वाची, नव्या माणसाची निर्मिती करण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी पडेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व अत्यंत मान्यवर लोक आहेत. माझं त्यांनी ऐकावून त्यांच्यात काही बुद्धीत भर पडेल असं काही मला या भ्रमात मी नाही आहे. मी तुमच्यातलाच एक आहे आणि म्हणून तुमच्या विवेक बुद्धीला, तुमच्या प्रगल्भ रसिकतेला मी विनम्र अभिवादन करतो.